मराठा समाजाला आरक्षण देऊच असं बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवावी असं आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलंय। आज राज्यात मराठा, धनगर, मुस्लिम कुठलाच समाज समाधानी नाहीये। लोकांचा चर्चेवर विश्वास राहिला नाहीये। शिस्तबद्ध पद्धतीने चाललेला मराठा समाज आहे। मराठा समाजाच्या मोर्चे शिस्तबद्ध पद्धतीने चाललेत, मात्र यावर सरकार काहीच बोलत नाहीये। मात्र शिवसेना या मोर्चाबद्दल मुका शब्द वापरून त्याची थट्टा मस्करी करतेय। त्यांना शरम वाटायला पाहिजे अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केली आहे। लोकांचा चर्चेवर विश्वास राहिला नाही आणि यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे ज्यावेळेस निवेदन दिलं जातं, मला तर कळलं काल बुलढाण्याला एवढा समाज जमला, बुलढाण्याचे कलेक्टर स्वतः तिथं निवेदन स्वीकारायला आले। म्हणजे याच्या आधी कधी तसं घडत नव्हतं, पण तो शिस्तबद्ध पद्धतीने चाललेला समाज इथं मी परवा बघितलं। माझा मुस्लिम समाजातली बांधव त्यांना कुणाला पाणी दे, कोण कुणाला थोडंसं नाश्ता पाणी दे, काही ठिकाणी कुणी जेवणाची व्यवस्था केली होती। मोर्चा पुढे सरकला की ते स्वयंसेवक सगळे कचरा गोळा करायचे। अशा पद्धतीनं शिस्त आज लोकांना आहे, लोक ती पाळतायत। या सगळ्याच्या बद्दल आज सरकार त्या ठिकाणी बोलायला तयार नाही आणि शिवसेना मात्र या मोर्चाच्या बद्दल मुका असं काहीतरी शब्द वापरून त्याची थट्टा मस्करी करतात। त्यांना शरम वाटायला पाहिजे। खरं तर हे लोकांनी मनात ठेवलं पाहिजे। पाठीमागच्या काळात आमच्या बद्दल काही झालं तर धचा मा करायचे। एकच गोष्ट 50 वेळेला सांगून 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 खोटी असली तरी। शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अजित पवार बोलत होते। कोपर्डी येथील झालेल्या घटनेच्या नराधमाला फाशी दिली गेली पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मात्र याबाबत सरकार झोपा काढते का? मुख्यमंत्री परदेशी दौरा करतायत, त्यांना तो महत्त्वाचा वाटतोय का? अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली आहे। 10वी मुलींच्या शिवाय नाव नाही, पोरं तिथं मागच राहिली। ठीक आहे, त्यांना बाकीचा व्याप असल्यामुळे मागे राहिली असतील, पण राहिलीत मागे। ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही। जे खरं आहे ते खरं आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आज हे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करते। आता पुन्हा चर्चा करा, त्यांना 6 त्याच्यात मागण्या केलेल्या की आरक्षण आम्हाला द्या। कोपर्डीला जी एका कबड्डी खेळाडूवर अमानुष अशा प्रकारचा बलात्कार केला, त्या हरामखोराला, त्या नराधमाला फाशी द्या। अजूनही चार्जशीट नाही, अजूनही त्याच्याबद्दलचे निर्णय नाही। सरकार काही झोपलंय का? मुख्यमंत्री खुशाल परदेशामध्ये जातात। हे मोर्चे निघत असताना ते अमेरिकेला होते, न्यूयॉर्कला होते। ठीक आहे, तेही महत्वाचं असेल, परंतु हे जास्त महत्वाचं आहे ना। उद्याच्याला प्रशांत जगताप आपले महापौर आहे आणि उद्याच्याला एखादी घटना अशी घडली की तिथं महापौरांनी शहरातच राहणं गरजेचं होतं, त्यावेळेस त्यांचा जरी परदेशी दौरा ठरलेला असेल तर महापौरांनी तो दौरा काही 15 दिवसाच्या करता पुढे ढकलला पाहिजे। ही पद्धत आहे, ही आपली माणुसकी आहे, ही आपली वडीलधाऱ्यांची शिकवण आहे। परंतु नाही, तिकडे गेले आणि त्याच्या संदर्भात आता म्हणतात मी आरक्षणाच्याच बाजूचा। मग द्या ना, आरक्षणाच्या बाजूचा तुमच्या हातातच आहे ना। चांगले वकील द्या, तिथं सांगा, कोर्टाला जे काही भूमिका मांडायची ती त्या ठिकाणी मांडा। वर केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात सरकार आहे। धनगर समाजालाही सांगितलं पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देतो, द्या। खोटं बोलू नका, लोकांची दिशाभूल करू नका, खोटी स्वप्न दाखवू नका। याबद्दलचे मुस्लिम समाजाला द्या ना आरक्षण। या आजपर्यंतच्या दिलेल्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता हे करता येऊ शकतं। आज मोर्चे शांततामय मार्गाने निघतात। यांच्या पक्षाच्या जे मुखपत्र आहे त्यांना काही जनाची नाही मनाची थोडी तरी। त्याच्यामध्ये मुक मोर्चा तुम्ही सगळ्यांनी बघितलं, आम्ही सगळे होतो। प्रशांत तुम्ही माझ्या बरोबर होता आणि मला कोणी काही मलाही चॅनलवाले विचारायचे, मी फक्त मुक मोर्चा एवढंच त्यांना त्या टोपीवरचं दाखवायचो, म्हणायचो मुक मोर्चा, काही कोणी बोलायचंच नाही। आणि हे बाकीचे मुकच मुका केलं, त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने एखादी माझी भगिनी दाखवली, एक तिथं पुरुष दाखवलं, असं यांना सुचतच कसं? आज त्या समाजात अस्वस्थता आहे, त्या समाजामधल्या मुली मुलं एक
आपल्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून न्याय मागताय. तो न्याय मागत असताना इतर कुणाला दिलेला तुम्ही काढा असं त्यांचं म्हणणं नाहीये. जे मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळालं तो त्यांचा अधिकार आहे. आदिवासी समाजाचा आरक्षणाचा त्यांचा अधिकार आहे. ओबीसीचा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये कुठलंही दुमत असायचं. भटक्यांना मिळालेला जे आरक्षण आहे तो त्यांचा अधिकार आहे. परंतु त्याच्याच बरोबर युपीए आघाडीचं सरकार आपलं असताना आपण 16% मराठा समाज आणि 5% मुस्लिम समाजाला जे आरक्षण दिलेलं होतं ते त्यांना द्या ना. माझ्या मुस्लिम समाजामध्ये देखील गरीब मुलं मुली खूप आहेत. त्यांना संधी मिळाली तर ते उत्तम त्या मेरिटमध्ये येतात. मी बघितलंय. मुख्यमंत्री जर आरक्षणाच्या बाजूने असेल तर त्यांनी आरक्षण द्यावं, कोर्टात चांगला वकील द्यावा, मात्र सरकारची दिशाभूल करू नये अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली आहे. यावेळी महापौर प्रशांत जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे आदी मान्यवर उपस्थित होते.